रामकृष्ण हरे. सज्जन हो, आपल्या जीवनाशी संबंधित असणाऱ्या दोन गोष्टी आज आपणाला या व्हिडिओच्या द्वारे सांगत आहे. वेळ आणि अन्न या दोन गोष्टीचं महत्त्व. अन्नामुळे जीवन जगतं. क्षणाक्षणाने अन्नाला जपलं पाहिजे आणि प्रत्येक क्षण वेळेचा जर आपण नीट वापरला तरी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण यशाचं शिखर गाठवू शकतो. वेळेचं अतिशय महत्त्व आहे. ज्याला वेळेचं महत्त्व कळलं नाही त्याला काहीच कळलं नाही. वेळ जात नसतो, आपलं सर्व घेऊन जातो. आयुष्य तर नेतोच नेतो, पण आयुष्यात जे काय यश कमवायचं आहे, काय जे कमवायचं आहे, अन्न कमवायचं आहे तरी वेळ पाहिजे, पैसे कमवायचे तरी वेळ पाहिजे. कोणतीही गोष्ट घ्या, सगळ्याला मूलाधार वेळ आहे. आणि म्हणून वेळ वाचवा आणि वेळेचा सदुपयोग करा असे विचार मी विचारच्या पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत. 150 विचार आहेत वेळेवर. म्हणजे वेळेचा उपयोग करा आणि वेळेचं महत्त्व ओळखा या विषयावर. तेव्हा आजचा हा विषय तो आहे. सुभाषितकार काय सांगतात बघा. क्षणशः कनशश्चैव विद्यामर्थंच साधयेत. क्षणत्यागे कुतो विद्या, कणत्यागे कुतो धनम. क्षणशः कनशः च एव विद्याम अर्थम च साधयेत. क्षणशः विद्या साधयेत. जर तुम्ही विद्याभ्यास करत असाल आणि तुम्हाला जर खरंच यश पाहिजे असेल तर वेळेचा एक क्षणसुद्धा वाया जाऊ देऊ नका. अभ्यास करताना जे काय असेल ते करा. जेव्हा झोपाय जाल तुम्ही आपोआप तेव्हा झोपा. पुन्हा उठलं की पुन्हा काय अभ्यास. असं जर तुम्ही ठराविक वेळेपर्यंत केलं तरच तुम्ही ते यश संपादित करू शकता. नाही तर मग सुट्ट्या लागल्या, गेले दिवाळीला, अमुक झालं, गेले गावाकडे, गेले मित्राला भेटायला, मित्र आला 4 तास बोलत बसला, परीक्षा उद्याच्यावर आहे, पण मित्राला कसं टाळायचं. सगळ्याला टाळा. प्रत्यक्ष ईश्वर जरी भेटायला आला तरी त्या विद्येचं महत्त्व आहे ना, ते तुम्ही अधोरेखित करा. एक राजा काशीला गेला होता आणि मणिकर्णिकेच्या घाटावर एक बटू विद्यार्थी, व्याकरणाचा वेदांताचा अभ्यास करणारा, तो नुकताच पाठ सुटून त्या मणिकर्णिकेच्या घाटावर चिंतन करत होता की कोणत्या पाठात कोणत्या ओळीमध्ये काय काय गुरुजींनी अर्थ सांगितलेत. तर चिंतन करता 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 एका ओळीचा त्याला अर्थ परत ध्यानात येईना. तेवढ्यात ते महाराज जे आले होते तीर्थयात्रेला, एक राजा, त्याने असं पाहिलं, त्याला दान धर्म करायचा होता. तर हा बटू दिसला. अरे विद्यार्थी दिसतो आहे आणि विद्यार्थ्याला दान धर्म करणं खूप चांगलं असतं, पुण्यकर्म असतं. म्हणून तो राजा म्हणला, तो विद्याभ्यास करतो का? त्याने असं पाहिलं. हा म्हणला, आताच म्हणला पाठ सुटला आणि त्या चिंतन करतो आहे. बरं म्हटले, मी राजा आहे अमुक देशाचा आणि मला काय दान धर्म करायचा आहे. तुला काय विद्या अभ्यासातली कशाची अडचण असेल तर सांग, मी तुला मदत करू शकतो. तो म्हणला, तुम्ही राजे? म्हणलं हो. राजेसाहेब, ह्या 3ऱ्या ओळीचा मला काय अर्थ लागेना. गुरुजींनी फोडून सांगितलं, पण आत्ता मला ही ओळ मी घोकतोय, चिंतन मंथन चालू आहे, पण हे काय लक्षात येत नाही. एवढ्या ओळीचा फक्त अर्थ सांगा. राजा गंभीर झाला. अरे म्हणले, हा माझा विषय नाही. तो म्हणला, तुमचा नसेल पण माझा विषय हा महत्त्वाचा आहे. आत्ता या क्षणाला मला तो महत्त्वाचा विषय आहे. कारण परत पाठात गेले की गुरुजी विचारणार, चिंतन केलं आहे का, मी सांगितलेला अर्थ सांगा परत, तर मला तिथे अडचण निर्माण होऊ शकते. तर मग या ओळीचा फक्त मला अर्थ सांगा. तो राजा म्हणला, दुसरं काहीही माग, पण हा विषय माझ्या डोक्याच्या पलीकडचा आहे. म्हणले, मग चालते व्हा, तुम्ही तुमच्या कामाला लागा. मला तुमच्या कशाचीही गरज नाही, वैभवाची नाही ना, कुठल्या तुमच्या राजसत्तेत काय जर असेल ते मला काय ते मिळवायचं नाही. तुम्ही जाऊ शकता आणि लवकर जा. मला ही चिंतन करू द्या, माझी लिंक तुटून जाईल. तेव्हा ती जी अवस्था आहे अभ्यासाची, तर ती अवस्था त्या साध्यापर्यंत टिकून ठेवली पाहिजे. तिच्यामध्ये व्यत्यय येता कामा नये.
10-10, 8-8 दिवस, 2-4 दिवस, काही एक क्षणसुद्धा. सुभाषितकाराचं म्हणणं असं आहे की क्षणशः तुम्हाला यश पाहिजे का, तर प्रत्येक क्षण तुम्हाला महत्त्वाचा वाटला पाहिजे, तर तुम्हाला ती विद्या प्राप्त होईल. आणि दुसरा मुद्दा आहे कणशः. जर तुम्हाला धन पाहिजे असेल तर प्रत्येक कणाकणाने ते साठवा. कण म्हणजे आपण म्हणतो की धान्याचा कण, हो धान्याचा कणसुद्धा, कारण धान्याचे पैसे मिळतात. धान्य हे सुद्धा पैसे आहे, कण हे सुद्धा पैसे आहे. तेव्हा ते सुद्धा कणाकणाने साठवा. मूठभर धान्य जरी आपण हे केलं आणि मूठभर धान्याची भाकरी अर्धी करून खाल्ली तरी आपण जगू शकतो. आणि जगणं हे सगळ्यात मोठं धन आहे. तेव्हा कणचं महत्त्व ओळखा, कारण ते आपल्या जीवनाशी संबंधित आहे, ते धनच आहे. जर तुम्हाला विद्या नको असेल, क्षणत्यागे कुतो विद्या असा प्रश्न विचारला आहे सुभाषितकाराने. जर क्षणाचा त्याग जर तुम्ही केला किंवा गेला तुमचा, तर त्याला विद्या मिळणार नाही. आणि ज्याला कणाचं महत्त्व समजलेलं नाही त्याला कधीही धन मिळू शकत नाही. हे दोन्ही गोष्टीपासून तो माणूस वंचित राहू शकतो. तेव्हा क्षणात अपघात होऊ शकतो, इतकं महत्त्व क्षणाचं असतं. आणि क्षणात चांगल्या गोष्टी होऊ शकतात. एक म्हण आहे बघा, थेंबे थेंबे तळे साचे, म्हणजे किंवा भगवद्गीतेत एक श्लोक आला आहे, क्षणय क्षणयरो परमेत बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थं मन कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. क्षणाक्षणाने मन विषयातून काढ आणि आत्मस्थ कर. क्षणय क्षणय म्हणजे हळूहळू, क्षणय क्षणय धीरे धीरे. तसं प्रत्येक गोष्टीमध्ये आपण त्या क्षणाने हळूहळू ते वाढवलं पाहिजे. वेळेचं व्यवस्थापन करा, टाईमपास करू नका. वेळ जात नसतो, आपलं सगळं घेऊन जात असतो, हे लक्षात घ्या. दिलेली लोकांना वेळ पाळा. वेळेचं महत्त्व ज्याला समजलं त्याला सर्वच समजलं. कोणाचा वेळही विनाकारण खाऊ नका. आपलं काम झालं की लगेच निघा. नाही आलो टाईमपास करायला, तुमचा टाईमपास होईल, तुम्हाला कळलेलंच नाही, पण दुसऱ्याचा टाईमपास होईल. सगळं खा पण वेळ खाऊ नका, हे लक्षात घ्या. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.